मराठा समाज मनगटातली ताकद विसरला आणि आज पक्षाची चाटुगिरी करतोय। ताकद जर विसरला नाही ना तर हा मराठाच आहे। आदरणीय विखे पाटलावर माझा या ठिकाणी थेट आरोप आहे, त्यांनी समाजाला त्या ठिकाणी फसवलं। पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्या ठिकाणी आमच्या माता माऊलीच्या नळकट्या फोड्या हे सांगण्याची कोणा ज्योतिषाची आवश्यकता नाही। पक्षाची चाटुगिरी, पक्षाची गुलामगिरी करणाऱ्यांनो, पक्षाच्या जोड्या उचलणाऱ्यांनो, आता एकदा ध्यानावर या की 30 मेची जी सभा आहे ती अतिशय रेकॉर्ड ब्रेक या ठिकाणी होणार आहे। ज्या पद्धतीनं समाजाला एक प्रामाणिक, कष्टाळू, मितभाषिक जे नेतृत्व मिळालं, जे काही होईल, जे माझ्या समाजाच्या भल्यासाठी होईल, त्या माध्यमातून माझी ह्या ठिकाणी येऊन विनंती आहे, आम्ही सर्वजण जाफराबाद तालुक्यातून मराठा सेवक म्हणून आलेलो आहेत आणि आमची एकच विनंती आहे की गावखेड्यामध्ये सर्व समाज बांधवांना अतिशय ताकदीने अंतरवाली सराटी या ठिकाणी यायचं आहे। निश्चित गावखेड्यातील मराठा हा स्वतःची ताकद या ठिकाणी विसरला आहे। माझी विनंती आहे मराठा समाजाला, तुम्ही कुठल्याही पक्षाची चाटुगिरी, गुलामगिरी करा, पण ज्या वेळेस समाजाचं काम होईल, ज्या वेळेस समाजाचं हित आहे, त्या माध्यमातून आपण सर्व आपली पंढरी म्हणून संबोधले जाणारे अंतरवाली सराटी या ठिकाणी यायचं आहे। ज्या पद्धतीनं आम्ही 2 वेळेचा गुलाल हा मुंबईच्या दिशेने उधळला आणि निश्चित ह्या वेळेस उपसमितीचे अध्यक्ष म्हणून, समाजाचे नेते म्हणून मिरवणारे आदरणीय विखे पाटलावर माझा ह्या ठिकाणी थेट आरोप आहे, त्यांनी समाजाला त्या ठिकाणी फसवलं। ते ह्या राज्याचं कारभार कोण चालवतं, कोण नाही, मंत्री, आमदार, आपल्या राज्याचे मुख्यमंत्र्यांनी एकाच शब्दामध्ये सांगितलं की या राज्यामध्ये फक्त मुख्यमंत्रीच कारभार चालू शकतो, दुसरं कोणी चालू शकत नाही। आणि त्या ठिकाणी विखे पाटलाला त्यांनी बळीचा बकरा केला आणि ते स्टेटमेंट घेऊन ते जरांगे पाटील यांचे उपोषण सोडायला आले आणि त्या ठिकाणी गुलाल उधळायला लावा। माझी विनंती आहे, गावखेड्यामध्ये एकत्र असणारा मराठा कोण म्हणतं जरांगे पाटलांनी काय मिळवलं, मी निश्चित एवढं सांगेल की 350 वर्षाच्या पूर्वी गावखेड्यामध्ये भावकीमध्ये विकारला गेलेला समाज हा जरांगे पाटलांनी एकत्र आणला। ज्या पद्धतीनं 3 वर्षाच्या पूर्वी 14 ऑक्टोबरला जी रेकॉर्ड ब्रेक सभा शेतकऱ्याच्या पोरांना घेऊन दाखवली, ज्या प्रस्थापित लोक 40 वर्ष आम्ही ज्या खांद्यावर नाचवले, तेच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निस्ताभूत केले, हे सांगण्याची कोणा ज्योतिषीची आवश्यकता नाही आहे। तुम्ही मराठा समाजाला किती फसवसाल हेही तुम्हाला सांगतो। आजही ओबीसी असेल, कुठल्याही समाजाचा आम्हाला रोष करायचा नाही। ज्या पद्धतीनं आम्ही काम करतोय, रयतेचे राजे कुवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंश, कुठल्याही समाजाचा रोष आम्ही करत नाही। आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतो, 18 पगड 12 बुलदीदार समाजाला सोबत घेऊन चालणारा समाज आहे। पण आमच्या मुलबाळांचा प्रश्न असेल, मुलबाळांच्या नोकरीचा प्रश्न असेल, आम्ही आमच्या प्रश्नासाठी जर भांडत असेल आणि ते लोक जर म्हणत असेल तुम्ही जातीय विष पेरता, तर निश्चित त्या माध्यमातून आम्ही करतोय। गावखेड्यातील आजही समाज एक आहे, पण वर्षे 4-5 खेकड वृत्तीचे नेते त्यांनी 50-50 पिढ्या त्यांनी कमवून ठेवलं। माझी विनंती आहे गावखेड्यातील माता भगिनी, वडीलधारी मंडळी, तरुण सहकारी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून 30 तारखेची सभा अतिशय रेकॉर्ड ब्रेक, आमची सर्वांची इच्छा होती की जरांगे पाटलांनी उपोषण करू नये, त्यांनी त्यांच्या उपोषणांना साखळी झाली, पण लोकशाहीचा मूलभूत अधिकार असतो। विश्वरत्न, भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो अधिकार दिला, त्या अधिकारातूनच आम्हाला आता पुढची पर्याय करायचं आहे। निश्चित राज्याचे मुख्यमंत्र्यांनी 2-3 वर्षाच्या पूर्वी या ठिकाणी शांततेच्या आणि लोकशाहीच्या मार्गाने आरक्षण चालू होतं आणि आमचे माता भगिनी, वडीलधारी मंडळी त्या ठिकाणी बसले असताना त्या ठिकाणी चोर सोडून संन्याशाची फाशी देणारे हे लोक पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्या ठिकाणी आमच्या माता माऊलीच्या नळकट्या फोड्या हे सांगण्याची कोणा ज्योतिषाची आवश्यकता नाही। तत्कालीन गृहमंत्री कोण होते आपल्याला सर्वांना ज्ञान आहे आणि विनंती एवढीच राहील, कळकळीची भावना हीच आहे, आम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला बोलायची कळवाळा नाही आहे। निश्चित पण गावखेड्यात विखरला गेलेला समाज आज एकत्र आला आणि तो आपल्याला जिवंत ठेवायचा आहे। पक्षाची चाटुगिरी, पक्षाची गुलामगिरी करणाऱ्यांनो, पक्षाच्या जोड्या उचलणाऱ्यांनो, आता एकदा ध्यानावर या आणि 30 तारीख अतिशय ताकदीनं आम्ही मराठा सेवक जाफराबाद तालुक्यातील गाव पिंजून काढू, गाव वाटत्यावर जाऊ। अरे तुम्ही किती ताकदीचे, तुम्ही ताकद विसरले, ते जर ताकद विसरले नसते तर मराठा आजही मराठाच आहे, एवढंच या निमित्तानं सांगतो। ज्या पद्धतीनं 3 वर्षाच्या पूर्वी खऱ्या अर्थाने आरक्षणाला सुरुवात झाली, 58 लाख नोंदी त्या ठिकाणी मिळाल्या, काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी यश आलं, पण त्या ठिकाणी व्हॅलिड मिळू शकत नाही, कारण हे प्रशासन कोण चालवतं आहे हे सांगण्याची कोणा ज्योतिषाची आवश्यकता नाही। 40-45 वर्षाच्या पूर्वी अनेक नेतृत्व या ठिकाणी मिळाले, अनेकांना आमदारक्या मिळाल्या, अनेकांना फ्लॅट घेतले, समाजाचे सुघोषित पुढारी कोण आहे सांगण्याची कोणा ज्योतिषाची आवश्यकता नाही आहे, पण आज प्रामाणिक नेतृत्व मिळालं आणि निश्चित त्या माध्यमातून न्याय मिळवल। आणि मी एवढं सांगेल, जरांगे पाटलाच्या माध्यमातून एवढं मिळवलं आम्ही, गावखेड्यातील विखरला गेलेला समाज आज एकत्र जर कोणामुळं आला असेल तर बांधवांनो, त्याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते 100% मनोज जरांगे पाटील। आतापर्यंत स्वघोषित नेते कोण होतं आपल्याला सर्वांना ज्ञान आहे आणि राज्याचा कारभार कोण चालवतं हे आपल्याला सर्व माहीत आहे।
बोलायची कडे आणि बोलायचा भात आम्ही ताकद विसरलो ना. मी मुद्दा तेच बोललो, मराठा समाज मनगटातली ताकद विसरला आणि आज पक्षाची चाटुगिरी करतोय. ताकद जर विसरला नाही ना तर हा मराठाच आहे. आणि एवढं पुन्हा एवढं सांगतो, आम्ही कुठल्याही समाजाचा रोष आणि द्वेष अजिबात करत नाही. 18 पगड 12 बलुतेदार समाज आम्ही पहिल्यापासून तेच सांगतोय की आम्हाला कोणाचा रोष करायचा नाही.